नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 13 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, रिझर्व्ह बँकेने दुसऱ्यांदा रेपो दरात 0.25% कपात करून रेपो रेट किती टक्के केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6%। रिझर्व्ह बँकेने दुसऱ्यांदा रेपो दरात 0.25% कपात करून रेपो रेट 6% केला आहे। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी चालू आर्थिक वर्षातील पहिले द्विमासिक चलनविषयक धोरण जाहीर केले। एमपीसीने देखील भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 6.7% वरून 6.5% कमी केला आहे। एमपीसीने रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्स बीपीएस किंवा 0.25% कपात करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे, त्यामुळे रेपो रेट 6.25% वरून 6% आला आहे। रिझर्व्ह बँकेकडून सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये ही कपात करण्यात आली आहे। तथापि यामुळे ठेवीदारांच्या बचतीवर मिळणारे व्याज देखील कमी होणार आहे। हे पाऊल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवलेल्या वाढत्या जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आले आहे। या कपातचा फायदा नव्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असणाऱ्यांना होऊ शकतो। त्यामुळे समजा तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर 8.50% असेल तर त्यामध्ये 0.25%ची कपात होऊन तो 8.25%वर येईल। आता आपण भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल जाणून घेऊयात। भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे। 1926च्या हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीवरून 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली। आरबीआयचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे। आरबीआय देशातील चलन आणि पतप्रणालीचे नियमन करते। आरबीआय चलन आणि नोटांची छपाई व्यवस्थापनाचे कार्य करते। आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा व डेप्युटी गव्हर्नर आहेत स्वामीनाथन जे, एम राजेश्वर राव, मायकेल पात्रा आणि टी रविशंकर। आता आपण रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट यांच्यामधील फरक जाणून घेऊयात। सर्वात आधी आपण रेपो दराचा अर्थ जाणून घेऊयात। रेपो दर हा व्याजदर आहे ज्यावर भारतीय रिझर्व्ह बँक सरकारी सिक्युरिटीजच्या आधारावर कमर्शियल बँकांना अल्पकालीन कर्ज देते। तर याच्याच उलट रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रिव्हर्स रेपो दर हा असा व्याजदर आहे ज्यावर व्यावसायिक बँका मध्यवर्ती बँकेत म्हणजेच रिझर्व्ह बँकेत पैसे जमा करतात। रेपो दराचा उद्देश तरलता व्यवस्थापित करण्यासाठी आणि चलन पुरवठा नियंत्रित करून चलनवाढीला प्रभावित करण्यासाठी मध्यवर्ती बँकेद्वारे हे वापरले जाते। तर याच्याच उलट रिव्हर्स रेपो दराचा उद्देश बँकिंग प्रणालीतून अतिरिक्त निधी शोषून घेऊन तरलता व्यवस्थापित करण्यासाठी आणि महागाई नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय बँकेद्वारे हे वापरले जाते। आता आपण रेपो दराचे उदाहरण बघूयात। जेव्हा मध्यवर्ती बँक रेपो दर कमी करते तेव्हा ते बँकांना अधिक कर्ज घेण्यात प्रोत्साहित करते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा वाढतो। आता आपण रिव्हर्स रेपो दराचे उदाहरण बघूयात। जेव्हा मध्यवर्ती बँक रिव्हर्स रेपो दर वाढविते तेव्हा ती बँकांना मध्यवर्ती बँकेत अधिक पैसे जमा करण्यास प्रोत्साहन देते, ज्यामुळे कर्ज देण्यासाठी उपलब्ध असलेल्या पैशाची रक्कम कमी होते। रेपो दराचा परिणाम रेपो दर कमी केल्याने कर्जावरील व्याजदर कमी होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळू शकते। तर रिव्हर्स रेपो दराचा परिणाम रिव्हर्स रेपो दर वाढवल्याने महागाई आटोक्यात येण्यास आणि अर्थव्यवस्थेत चलनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते। आता आपण पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा कोणता क्रिकेटपटू पहिला भारतीय ठरला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विराट कोहली। T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय ठरला आहे। विराट कोहलीने T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनून पुन्हा एकदा इतिहासात आपले नाव कोरले आहे।
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील IPL 2025च्या सामन्यात हा टप्पा गाठला गेला. हा टप्पा पार करणारा विराट कोहली हा जगातील 5वा आणि जगातील दुसरा सर्वात जलद क्रिकेटपटू बनला आहे. विराट कोहलीने 386 डावांमध्ये 13,000 धावा पूर्ण केल्या, तर ख्रिस गेलने 381 डावांमध्ये 13,000 धावा पूर्ण केल्या होत्या. आता आपण T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा पूर्ण करणारे खेळाडू बघूयात. या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत ख्रिस गेल, त्यानंतर आहेत ॲलेक्स हेल्स, 3 नंबरला आहे शोएब मलिक, 4 नंबरला आहे किरॉन पोलार्ड व 5 नंबरला आहे विराट कोहली, ज्यांनी आत्ताच आपले 13,000 रन पूर्ण करून या यादीमध्ये सामील होणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू बनले आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न तिसरा आहे, कोणत्या देशाने UNFCCC अंतर्गत जागतिक हवामान कृती परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ब्राझील. ब्राझील या देशाने UNFCCC अंतर्गत जागतिक हवामान कृती परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. UNFCCCचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. UNFCCC हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो 1992 मध्ये रिओ दी जानेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेदरम्यान स्वीकारण्यात आला होता. UNFCCC मध्ये 198 सदस्य आहेत. अलीकडेच ब्राझीलने UNFCCC अंतर्गत जागतिक हवामान कृती परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव यावर्षी नोव्हेंबरमध्ये ब्राझीलच्या बेलेम येथे होणाऱ्या COP30 समोर आणण्यात आला आहे. COP बैठकीत घेतलेल्या निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करणे आणि विविध देश आणि संघटनांमधील सहकार्य वाढविणे हा या परिषदेचा उद्देश आहे. आता आपण COP30 म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज बद्दल जाणून घेऊयात. COP30 ही UNFCCC सदस्यांची वार्षिक बैठक असते. ब्राझीलमध्ये 10 ते 21 नोव्हेंबर 2025 दरम्यान COP30 शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. या परिषदेचे उद्दिष्ट हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी चर्चा करणे आणि निर्णय घेणे आहे. यापूर्वी COP29 बैठक 2024 मध्ये बाकू, अझरबैजान येथे आयोजित करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न चौथा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या तारखेला प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 8 एप्रिल 2015. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015ला प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली व 2025 मध्ये या योजनेला 8 एप्रिल 2025 रोजी 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मुद्रा योजनेचा उद्देश नवीन सामुदायिक लघु व्यावसायिक क्षेत्रास वित्तपुरवठा करणे असा आहे. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य साधन आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना भरावा लागणारा व्याजाचा दर हा सुमारे 8.40% ते 12.45% एवढा आहे. केंद्र सरकारची मुद्रा योजना म्हणजेच PMMY ची 2 उद्दिष्टे आहेत. यामध्ये प्रथम आहे स्वयंरोजगारासाठी सोपे कर्ज व दुसरे म्हणजे छोट्या उद्योगांद्वारे रोजगार निर्माण करणे. आता आपण या योजनेअंतर्गत कर्जाचे प्रकार बघूयात. यामध्ये शिशु कर्ज असते. शिशु कर्जाखाली 50,000 रुपयांपर्यंतची कर्जे दिली जातात. त्यानंतर आहे किशोर कर्ज. या अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतची कर्जे किशोर कर्जांतर्गत दिली जातात. व त्यानंतर आहे तरुण कर्जे. तरुण कर्जाखाली 5 लाख ते 10 लाखांपर्यंतची कर्जे दिली जातात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5वा आहे, GP दृष्टी हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, गुजरात. GP दृष्टी हा उपक्रम गुजरात या राज्यात सुरू करण्यात आला आहे. GP दृष्टी याचा फुल फॉर्म आहे गुजरात पोलीस ड्रोन रिस्पॉन्स अँड एरियल सर्व्हिलन्स टॅक्टिकल इंटरव्हेन्शन. नुकतेच गुजरात पोलिसांनी GP दृष्टी इनिशिएटिव्ह सुरू केला आहे, ज्याचा उद्देश गुन्हेगारीच्या ठिकाणी ड्रोन पाठविणे हा आहे. हे ड्रोन पोलिसांसमोर पोहोचतील आणि निरीक्षण करतील आणि पोलिसांना गुन्ह्याची माहिती देतील. हे पहिल्यांदा सुरत आणि अहमदाबादमध्ये लॉन्च करण्यात आले. त्याच्या यशानंतर ते आता संपूर्ण गुजरातमध्ये आणण्यात आले आहे. मात्र ड्रोनच्या कमतरतेमुळे केवळ 33 पोलीस ठाण्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ड्रोनच्या मदतीने पोलीस अधिक वेगाने घटनास्थळी पोहोचू शकतात आणि गुन्हेगारांना पकडण्यास मदत करू शकतात.
ड्रोनचा वापर करून पोलीस मोठ्या क्षेत्रांवर पाळत ठेवू शकतात आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी करू शकतात. ड्रोनचा वापर करून पोलीस आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करू शकतात. अलीकडेच आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी PM मोदींनी गुजरातमध्ये जी सफल आणि जी मैत्री या योजना देखील सुरू केल्या आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे, नुकताच अक्झोमिया गोहाना याला GI टॅग मिळाला आहे. हे पारंपरिक हस्तनिर्मित दागिने कोणत्या राज्यातील आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, आसाम. अक्झोमिया गोहाना हे दागिने आसाम या राज्यातील आहेत व त्याला नुकताच GI टॅग मिळाला आहे. अलीकडेच अक्झोमिया गोहानाला भारत सरकारद्वारे GI टॅग देण्यात आला आहे. हे असम राज्याचे दागिने आहे जे लग्न आणि इतर सणांमध्ये परिधान केले जातात. अक्झोमिया गोहाना हे हाताने तयार केलेले पारंपरिक हार, कानातले, बांगड्या आणि अंगठ्या यांचा संग्रह आहे ज्यामध्ये आसाममधील वनस्पती, प्राणी, संगीतवाद्ये आणि सांस्कृतिक कलाकृतींचे प्रदर्शन आहे. आता आपण 2025 मध्ये दिलेले इतर GI टॅग बघूयात. यामध्ये आहे कुमाऊकोनम झाडाची पाने जे की तंजावरचे आहे, तोवलाई फुलांचा हार जो की कन्याकुमारीचा आहे, सौदागरी ब्लॉक प्रिंट जे की जमलापूर गुजरातचे आहे, चपाता मिरज जे की वारंगल तेलंगणाचे आहे, कन्नडिप्पाया ही केरळमधील आदिवासी हस्तकला आहे, अमलसाड चिक्कू जे की नवसारी गुजरातचे आहे. या सर्व गोष्टींना 2025 मध्ये GI टॅग मिळाला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या पुढील उत्पादनांना देखील 2025 मध्ये GI टॅग मिळाला आहे. ते आता आपण बघूयात. यामध्ये आहे नोलेन गुरर संदेश, पांढरा बोंडे, चनाबोरा, मोतीचूरचे लाडू, वारईपूरचे पेरू, विष्णुपूरचे मोतीचूरचे लाडू आणि राधुनी पागल तांदूळ, मालदाचा निस्तारी रेशमी धागा. या सर्व पश्चिम बंगालच्या उत्पादनांना 2025 मध्ये GI टॅग मिळाला आहे. आता आपण GI टॅगबद्दल जाणून घेऊयात. GI टॅग विशिष्ट भौगोलिक ठिकाणांशी संबंधित असलेल्या उत्पादनांना ओळख मिळवून देण्यासाठी दिला जातो जिथे त्या उत्पादनांना विशिष्ट गुणवत्तेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी ओळख मिळाली आहे. भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय GI टॅग देण्याचे काम करते. आता आपण GI टॅगचे फायदे जाणून घेऊयात. यामुळे उत्पादनाला जागतिक स्तरावर ओळख मिळते. तसेच उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा देखील वाढते. तसेच उत्पादनाचे उत्पादन वाढवले जाते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात यामुळे वाढ होते व उत्पादनाचे मूल्य देखील GI टॅगमुळे वाढते. GI टॅग हा 10 वर्षांसाठी वैध असतो जो नूतनीकरण देखील करता येतो. पहिला GI टॅग दार्जिलिंग चहाला 2004 मध्ये देण्यात आला. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, भारतातील पहिले हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशन नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मांडलोटे चेनानी, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी भारतातील पहिले हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशन याचे उद्घाटन करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील मंडलोत येथे भारतातील पहिल्या हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचे उद्घाटन विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग राणा यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले आहे. या संशोधन केंद्राचे नाव हिमालयन हाय अल्टिट्यूड ॲटमॉस्फॅरिक अँड क्लायमेट रिसर्च सेंटर आहे. हे संशोधन केंद्र 2250 मीटर उंचीवर आहे. यामध्ये वातावरण आणि हवामानावर संशोधन केले जाणार आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, अलीकडेच बांगलादेश हा आर्टेमिस ॲकॉर्ड्सवर स्वाक्षरी करणारा 54वा देश बनला आहे. आर्टेमिस ॲकॉर्ड्स कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, अंतरिक्ष. आर्टेमिस ॲकॉर्ड्स हे अंतरिक्ष या क्षेत्राशी संबंधित आहे व यावर स्वाक्षरी करणारा बांगलादेश हा 54वा देश बनला आहे. भारत देखील या कराराचा सदस्य आहे. भारताने 22 जून रोजी यावर स्वाक्षरी केली व भारत त्यात सामील होणारा 27वा देश बनला होता. आता आपण आर्टेमिस ॲकॉर्ड्सबद्दल जाणून घेऊयात. आर्टेमिस ॲकॉर्ड हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे ज्याचा उद्देश अंतराळासाठी नियम बनवणे हा आहे जेणेकरून जागेचा वापर कोणत्याही प्रकारची हानी न करता येईल. या अंतर्गत जागेचा वापर केवळ बिगर लष्करी कारणांसाठीच करण्यात यावा असा याचा उद्देश आहे.
आता आपण आर्टेमिस अकॉर्ड कराराबद्दल जाणून घेऊयात। आर्टेमिस अकॉर्ड्स नासा आणि US द्वारे सरकारने तयार केले आहे। याची सुरुवात 13 ऑक्टोबर 2020 रोजी 8 देशांनी स्वाक्षरी करून केली। हे 8 देश आहेत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, जपान, लक्झेंबर्ग, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स। या 8 देशांनी स्वाक्षरी करून याची सुरुवात केली। बांगलादेशच्या स्वाक्षरीनंतर आता त्याचे 54 सदस्य झाले आहेत। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 9 आहे, संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच UN ने 2025 ते 2027 या कालावधीसाठी भारताची एकमताने कोणत्या संघटनेचा सदस्य म्हणून निवड केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, आंतरराष्ट्रीय लेखा आणि अहवाल मानांकावरील तज्ज्ञांचा आंतरसरकारी कार्यगट म्हणजेच ISAR। या संघटनेचा सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्रांनी 2025 ते 27 या कालावधीसाठी भारताची निवड केली आहे। अलीकडेच संयुक्त राष्ट्रांनी एकमताने भारताला लेखांकनाच्या आंतरराष्ट्रीय मानकाचे पालन करण्याची शिफारस केली आहे आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर रिसर्च इन इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग ISAR वरील इंटरगव्हर्नमेंटल एक्सपर्ट्स वर्किंग ग्रुपचे सदस्य म्हणून निवड केली आहे। हा गट देशांना आंतरराष्ट्रीय निकषांनुसार त्यांचे आर्थिक आणि गैर आर्थिक अहवाल देण्यास मदत करतो, जेणेकरून देशात गुंतवणूक वाढू शकेल। आता आपण ISAR बद्दल जाणून घेऊयात। ISAR याचं फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑफ अकाउंटिंग अँड रिपोर्टिंग। हा एक आंतरसरकारी तज्ज्ञ कार्यगट आहे जो संयुक्त राष्ट्रांअंतर्गत येतो। ISAR हा 1982 मध्ये व्यापार आणि विकास परिषदेअंतर्गत स्थापन झालेला गट आहे। आता आपण संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद म्हणजेच UNCTAD बद्दल जाणून घेऊयात। जागतिक व्यापारात विकसनशील देशांना मदत करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे। UNCTADची स्थापना 1964 मध्ये झाली। याचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे व UNCTADचे सरचिटणीस आहे रेबिका ग्रीन्सपॅन। पुढील प्रश्न बघूयात। शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने म्हणजेच MSDE इंडिया स्किल्स ॲक्सिलरेटर हा उपक्रम कोणासोबत सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, जागतिक आर्थिक मंच म्हणजेच WEF सोबत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने इंडिया स्किल्स ॲक्सिलरेटर हा उपक्रम सुरू केला आहे। अलीकडेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सहकार्याने दिल्लीतून इंडिया स्किल्स ॲक्सिलरेटर इनिशिएटिव्ह लॉन्च केले आहे, ज्याचा उद्देश भारतातील कौशल्य विकासाला चालना देणे आणि तरुणांना भविष्यातील नोकऱ्यांसाठी तयार करणे आहे। या अंतर्गत तरुणांमध्ये कौशल्ये विकसित व्हावीत आणि त्यांना AI सारख्या नवीन नोकऱ्यांसाठी तयार करता यावे यासाठी मोहिमा आणि कार्यक्रम राबवले जाणार आहेत। आता आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमबद्दल जाणून घेऊयात। याचा उद्देश जगाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारणे हा आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 मध्ये झाली व याचे मुख्यालय कॉलोनी जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत। मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील। तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर देखील करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।